नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं एमसी न्यूजचा माझा प्रभाग माझे विजन या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपल्या सोबत छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक 24 अ चे उमेदवार आहेत. नमस्कार सर, काय सांगणार? नमस्कार मॅडम, मी अनिल अंबादासराव साळवे, प्रभाग क्रमांक 24 अ अनुसूचित जातीमधून बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या निशाणीवरती उभा आहे आणि या प्रभागामध्ये मला चांगल्या स्थितीमध्ये वातावरण असं दिसत आहे. बर, कसा सुरू आहे प्रचार प्रभाग क्रमांक 24 मध्ये? बहुजन समाज पार्टीने मला जो हा बहुमान दिलेला आहे या ठिकाणी, मी खरंच बहुजन समाज पार्टीचा ऋणी आहे. कारण बहुजन समाज पार्टी ही भारतातील 3 नंबरची राष्ट्रीय पार्टी आहे आणि ती एकमेव अशी पार्टी आहे की ती महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी पार्टी आहे. आता सध्या महापालिकेच्या निवडणुका लागतात. प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपण कशा पद्धतीने श्रेष्ठ आहोत किंवा या पदासाठी योग्य आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तुम्ही काय सांगणार? कसं तुम्ही या नगरसेवक पदासाठी उभे राहिलात आणि कशी उमेदवारी मिळाली? मी बहुजन समाज पार्टीचा 22 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि समाजामध्ये माझ्या माध्यमातून माझ्याकडून जे होईल ते मी समाजाच्या नागरिकासाठी पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक मित्रमंडळ असो की सामाजिक कार्य असो यामध्ये माझा हिरिरीने भाग असतो. जसं तुम्ही सांगितलं की गेल्या 22 वर्षापासून तुम्ही समाजकार्य करत आहात. एखादा प्रसंग जो तुम्हाला आठवतोय? तर यामध्ये संजय नगरमध्ये जो पूल होता तो पुलाची निर्मिती आम्ही केली. अंबिका नगरमध्ये एक समाज मंदिर होतं, त्या समाज मंदिराला आम्ही जागा उपलब्ध करून दिली. अशा अनेक माध्यमातून मी समाजाशी निगडीत आहे. सर, जसं की आपण आता चर्चा केली की अंबिका नगर, संघर्ष नगर हा जो एरिया आहे प्रभाग क्रमांक 24 मधला, तर हा थोडा बऱ्यापैकी स्लम एरिया मानला जातो. तर या भागामध्ये सामान्य नागरिकांना दैनंदिन आयुष्यामध्ये काय काय अडचणींचा सामना करावा लागतो? संजय नगर, मुकुंदवाडी, अंबिका नगर आणि संतोषी माता नगर हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये अंबिका नगर आणि संतोषी माता नगर यामध्ये महानगरपालिकेने घरकुल योजनेची सुरुवात केलेली नाही. या ठिकाणातील जे नागरिक आहेत ते घरकुलापासून वंचित आहे, म्हणून आम्ही त्यांना ते घरकुल देण्यासाठी तिथं प्रयत्न करणार आहोत. आणि संजय नगरचा जर विचार केला तर संजय नगर हा चांगल्या प्रकारे विकसित झालेला भाग आहे. यामध्ये रस्ते, ड्रेनेज, लाईट या चांगल्या प्रकारे, कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये आमच्या बहुजन समाज पार्टीचाच या ठिकाणी नगरसेवक होता आणि त्यांनी या नगरसेवकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे रस्ते तयार केलेले आहेत. ड्रेनेजची लाईन त्या ठिकाणी तयार केलेली आहे. मूलभूत गरजा ज्या असतात, पाणी, रस्ते, आरोग्य असेल किंवा या गोष्टी वगळता आणखी कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात तुम्हाला? सामान्य नागरिकांची गरज ड्रेनेज, लाईट आणि पाणी हे तर महानगरपालिकाचं किंवा सरकारचं कर्तव्यच आहे की ते त्या सगळ्या जनतेला त्यांनी ते पुरवलं पाहिजे. परंतु सरकारनं म्हणा किंवा महानगरपालिकेनं म्हणा, या प्रभागातील जनतेला रोजगार उपलब्ध कसा होईल, मायमावल्यांना त्या ठिकाणी त्यांचा घरगुती गृहउद्योग कसा उभारता येईल, वार्डामध्ये प्रभागामधील जे तरुण सुशिक्षित युवा वर्ग आहे त्यांना रोजगार कसा देता येईल, या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आता जर यदा कदाचित तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आले तर पहिली काय प्रमुख कामे कराल, प्रामुख्याने जी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? जर मायबाप, मतदार आणि बंधू भगिनींनी मला बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निवडून दिले तर मी या प्रभागाचा एक चांगल्या प्रकारे असा विकास करणार आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे महिला सबलीकरणासाठी जे माझ्याकडून होईल ते शासनाच्या माध्यमातून मी ते महिलांना, मायमावल्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. जो युवा वर्ग आहे त्यामध्ये आम्ही जे सुशिक्षित लोक आहेत, जे MPSC, UPSC यांचे तयारी करतात, त्यांना अभ्यास करण्यासाठी आम्ही अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या तरुणी आहेत त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, नेमकाच आपण मुद्दा मांडला तो महिला सबलीकरणाचा. तर मला वाटतं की महिला सुरक्षतेबाबत तुम्ही काय पाऊले उचलणार आहात, काय विजन आहे? महिला सुरक्षितेसाठी आम्ही एक असं विजन तयार केलेलं आहे की या प्रभागामध्ये प्रत्येक चौकात आम्ही CCTV लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मुकुंदवाडीचा जो प्रभाग आहे त्यामध्ये पोलीस स्टेशन थोडंसं अंतरावर होतं, म्हणून आम्ही
या प्रभागामध्ये एका ठिकाणी पोलीस चौकी अ, आम्हाला शासनाने उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर सर आता आपण मूलभूत गरजा, महिला आणि तरुण रोजगार या सगळ्या गोष्टी झाल्यात. मला वाटतंय की हा प्रश्न एक अत्यंत महत्त्वाचा आहे, की तुमच्या प्रभागामध्ये तुमची लढत कुणाशी? काय वाटतंय? मी बहुजन समाज पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि या प्रभाग क्रमांक 24 मध्ये अत्यंत मोठे धनदांडगे या ठिकाणी उभे आहेत आणि माझी लढत ही या धनदांडग्याशीच आहे. या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा आहे. विस्थापिताविरुद्ध प्रस्थापितांची ही लढाई आहे आणि मायबाप जनतेच्या जोरावरती मला असं वाटतं, की मी या ठिकाणी या प्रस्थापितांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर आतापर्यंत आपण खूप चर्चा केली आतापर्यंत, जसं की मूलभूत गरजा असेल नागरिकांच्या किंवा काय अजेंडा आहे यावरतीही आपण बोललो. मात्र एक गोष्ट प्रामुख्याने बोलली जाते, की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये टक्कर फाईट देत आहात, असं ऐकण्यात आहे. तर काय सांगणार, कुणासोबत लढाई आहे तुमची? प्रभाग क्रमांक 24 हा या छत्रपती संभाजीनगर मधला सगळ्यात चर्चित असलेला वार्ड आहे आणि या प्रभागामध्ये सगळे धनदांडगे या ठिकाणी उभे आहेत आणि माझी लढाई या धनदांडग्याशीच आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. प्रस्थापिताविरुद्ध विस्थापित अशी या ठिकाणी लढाई आहे आणि मान्यवर कांशीराम साहेब, बहीण मायावती या महापुरुषांच्या आशीर्वादाने मला जो या पार्टीने, बहुजन समाज पार्टीने बहुमान दिलेला आहे, मी प्रामाणिकपणे या ठिकाणी निवडणूक लढवून ती मतदार मायबापच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे विजय मिळवेन अशी मला आशा वाटते. बरं सर, आपले जे प्रिय, जसं तुम्ही सांगितलं, की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा आहे, की मोठ्या प्रमाणात पाठबळ तुम्हाला दिसते मतदारांचं. तुम्ही सांगितलं, की जसं की आम्हाला अनुकूल परिस्थिती दिसतीये, आमच्यासाठी सकारात्मक वातावरण आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये. तर तुमच्या मतदारांना काय आव्हान कराल, काय संदेश द्याल? आज या माध्यमातून मी माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना असं आवाहन करतो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिल्यानंतर राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेणार नाही, तर तो मतदार राजाच्या मतपेटीतून जन्म घेईल आणि सर्वसामान्यांनी राजा व्हावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला. परंतु आताचे जे राजकारणी लोक आहेत, ते स्वतः मोठ्या पदावर आहेत, आपल्या नातेवाईकांनाही पदावर देत आहेत, घरच्यांना सुद्धा ते पद देण्याचा प्रयत्न करत आहेत. जर हे घरचेच लोक राजकारणामध्ये येत असतील, तर मग सर्वसामान्य लोकांचं काय, सर्वसामान्य नागरिकांचं काय? म्हणून मी या ठिकाणी आज मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो, की या 15 तारखेला जे मतदार कराल ते सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून कसा येईल, या पद्धतीने तुम्ही मतदान करावं आणि या धनदांडग्यांना चांगला धडा शिकवावा, असं तुम्हाला या ठिकाणी मी आवाहन करतो. जर सरांनी नुकतंच सांगितलं, की धन दांडग्यांविरुद्ध आहे, की राजा का बेटा राजा का व्हावा. कधीतरी एक सामान्य कार्यकर्ता कायमस्वरूपी चटई उचलणार मध्ये नसणार. तर कार्यकर्त्याला ही संधी मिळाली पाहिजे आणि ही संधी त्याला फक्त लोकशाहीतील सामान्य नागरिकच देऊ शकतात. तर बघूयात आपण प्रभाग क्रमांक 24 मध्ये काय होतं. एक सामान्य उमेदवार जिंकतो, की एका धन दांडग्यालाच परत एक राजा का बेटा राजा होतो, हे बघणं आमच्यासाठी खूप उत्सुकतेचं राहील. आम्हालाही आवडेल. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत सर. तर पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज. नमस्कार.